नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आर्ट सर्कल रत्नागिरीच्या FB पेजवर आपण सर्वांचं मी पूर्वा पेठे मनापासून स्वागत करते. बीज अंकुरे कलंदर यासारख्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्यामध्ये असणाऱ्या आत्ताच्या परिस्थितीतही आम्ही आपल्या भेटीला येतोय. वेगवेगळ्या वाटा निवडणाऱ्या लोकांच्या मुलाखती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो. आजचा हा कलंदरचा दुसरा भाग. काही लोक त्यांच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस करतात असं म्हणण्याऐवजी खरं तर ते स्वतःचा प्रवाह निर्माण करतात असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. आपल्या स्वतःवरती असणारा विश्वास, आपल्या ध्येयावरची निष्ठा, अथक परिश्रम आणि प्रचंड मनस्थिती या सर्व गोष्टींच्या जोरावरती एक वेगळंच ध्येय ते निवडतात, त्याचा ध्यास बनवतात आणि मग या रोमांचित करणाऱ्या प्रवासाची सुरुवात होते. कलंदरच्या या आजच्या भागामध्ये अशाच एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीला आम्ही आपल्या भेटीकरता घेऊन आलोय. खऱ्या अर्थाने कलंदर असणारी ही आजची अशी व्यक्ती. तिच्याशी बोलताना तुम्हाला या गोष्टी लक्षात येतीलच, पण मुळात तिनं या क्षेत्राची निवड करिअर म्हणून का केली, एक मुलगी म्हणून तिला काही अडचणींना सामोरं जावं लागलं का, मग त्या अडचणींवर तिने मात कशी केली, अशा विविध प्रश्नांची उत्तरं तिच्याशीच गप्पा मारताना आपल्याला मिळणार आहे. आपल्याही मनात अनेक प्रश्न असतील, कुतूहल आपणही आमच्या या चर्चेत जरूर सहभागी व्हा. आपले प्रश्न आमच्यापर्यंत नक्की पोचवा. रत्नागिरीतली एकमेव लेडी बॉडी बिल्डर ऋतुजा अभिजित सीमा हेक्षेते. ऋतुजा, तुझं खूप खूप स्वागत. तुझ्या या सगळ्या करिअर बद्दल माझ्या मनात जसं कुतूहल आहे तसं अनेकांच्या मनात आहे, कारण हे क्षेत्र आहे की त्याच्याबद्दल कुतूहल असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण त्या तुझ्या करिअरकडे जाण्यापूर्वी मुळात मला असा एक प्रश्न तुला विचारायचा आहे. खरं ऋतुजाच्या वडिलांना, आईला आपण सर्वजण ओळखतो, अभिजित सर आणि सीमा मॅडम. एज्युकेशन फील्डशी खूप जवळचा संबंध त्यांचा आहे. त्यामुळे पहिलाच तुला प्रश्न असा की या करिअरकडे वळण्यापूर्वीच्या तुझ्या अकॅडमिक्स बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. स्कूलचं एज्युकेशन 10वी पर्यंत आणि 10वी मिळाले. माझं स्कूलचं बॅकग्राऊंड असं की मी लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये होती, जसं बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल. सो मला स्पोर्ट्सची खूप आवड होती. करिअर असतं ह्याची मला आयडिया नव्हती. माझा भाऊ तेव्हा मुंबईला होता, तर मला पण मुंबईला जायचं होतं. मला रत्नागिरी सोडायची होती, पण मग पप्पा बोलले की आपण पुण्याला जाऊया. तर मी पुण्याला गेली आणि माझं तिथे 11वी 12वी पुण्यामध्ये झालं. पण 11वी 12वी मध्ये पण मला फर्ग्युसन कॉलेजला जायचं होतं. पण तेही आई बाबांना असं वाटायचं की आपण मुलीला बाहेर ठेवतोय, म्हणून मला आपटे प्रशालामध्ये ठेवलं, जिथे युनिफॉर्म होता. सो इट स्टार्टेड फ्रॉम देअर. तर मी 11वी 12वी पुण्याला होती, तिथे मला मार्क कमी मिळाले. तेव्हा मला असं ते पॉइंट्स होते की बाबा हिचं एज्युकेशन फील्डमध्ये थोडंफार नाही जमत आहे. 11वी 12वी मध्ये मला, आणि मग नंतर काय करायचं पुढचं एज्युकेशन. मग मला रत्नागिरीमध्ये ते यायचं नव्हतं, मग मी पुण्यामध्ये काय करू. सो मग आम्ही ठरवलं मुंबईला जाऊया. सो असा माझा सगळा तो प्रवास होता. आणि मुंबईला मला डॉक्टर बनायचं होतं. आणि मग मी CET जॉईन केली. आणि मग CET मध्ये मला ते फिजिक्स आणि केमिस्ट्री जमायचं नाही. सो मी ते सोडलं. मग मी पप्पांना विचारलं की मग काय करणार. त्यांनी पप्पांनी सांगितलं की मग मी आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतली, जे की माझा रिसर्च काहीच नव्हता की आर्किटेक्चर काय असतं किंवा मला त्याच्यात आवड आहे का. जस्ट बिकॉज मला वाटलं की ते ड्रॉइंग असतं. मग मी, तुझी समज अशी की ड्रॉइंग म्हणजे आर्किटेक्ट. हो, असं मला वाटायचं की ड्रॉइंग म्हणजे आर्किटेक्चर. तर मग मी आर्किटेक्चर सुरू केलं. मग फर्स्ट इयर पासूनच माझे ग्रेड्स एवढे चांगले नव्हते. मग मला 4th इयरला शेवटी ड्रॉप लागला. मग त्या ड्रॉप लागल्यानंतर मला इथे यायचं नव्हतं. तर मग काय करायचं, मग मी इंटर्नशिप, मला रत्नागिरीत यायचं नव्हतं.
तर मग मी शेवटी पप्पांनी मला सांगितलं की नवनिर्माण कॉलेजला इंटिरियरचा कोर्स आहे, तर तू तिथे शिकव. तर मी तिथे शिकवायला लागली. सो मी आठवड्यातले 3 दिवस इथे असायची, इंटिरियर शिकवायची आणि मग मी इंटर्नशिप करायची. सो मी परेश सरांकडे इंटर्नशिप करत होती आणि मग तसं अपडाऊन व्हायचा आणि मग मग खूप वेळ असायचा माझ्याकडे. आर्किटेक्चर सोडून खूप वेळ असायचा. मग मी जिम जॉईन केलं. मग मला अशी आवड निर्माण झाली की आपल्याला पण छान दिसलं पाहिजे, म्हणजे असं ते छान दिसण्याकडे माझी वळण गेली. आणि मग पहिले जिमला सुरुवात केली तेव्हाच मी नॉर्मली जे लोक ट्रेडमिलवर चढतात तशीच मी कार्डिओ सुरू केला. मला माहित होतं वेट लिफ्टिंग पण असतं. मग नंतर मी अचानक वेट्स लिफ्ट करायला सुरू केलं म्हणजे विदाउट एनी कन्फर्म, म्हणजे कोणाचं बघून किंवा नाही, असंच मला असं वाटलं की मी लिफ्ट केलं पाहिजे. सो मी वेट लिफ्टिंगकडे गेली आणि मग क्लीन ज्यूस लाईक करेला ज्यूस, बीटरूट ज्यूस असे ज्युसेस प्यायला लागली. तेव्हा प्रोटीन काय असतं, कार्ब्स काय असतात, फॅट्स काय असतात, हे सगळं मला माहित नव्हतं, एज्युकेशन नव्हतं मला. मग मी तशी सुरुवात केली आणि मग अशी माझी ती सुरुवात झाली. मी तर तेव्हा माझं प्रॉपरली मी जिम जॉईन केलं. जिमची सुरुवात तुझी ही अशी झाली. ही सुरुवात नुसती फिटनेस पासून. राईट. आता बोलता बोलता तू 2 वेगळ्या संकल्पना आमच्या समोर मांडल्यास की सुरुवात ट्रेडमिल पासून केली तर तो दॅट इज कॉल्ड एज फिटनेस. राईट. मग वेट लिफ्टिंगला सुरुवात केली. राईट. तुझं करिअर आहे बॉडी बिल्डिंग मध्ये. मग मुळात ह्या गोष्टींमधले नेमके फरक काय आहेत? आमच्या दृष्टीने व्यायाम हा एकच कॉमन पॉईंट आमच्या लक्षात येतो. अच्छा. पण त्याच्यातले फरक आम्हाला तू डिटेल सांगू शकशील का? जे युजली लोक जिम मध्ये जातात ते फिटनेससाठी जातात. सो फिटनेस ॲज अ लाईफस्टाईल, म्हणजे फिट राहण्यासाठी जो फिटनेस असतो तो वेगळा. एखादा माणूस त्याला पुढच्या लेवलला, तर बॉडी बिल्डिंग मध्ये पण फरक असतात. म्हणजे जसं वेट लिफ्टिंग असतं किंवा आता मी या बॉडी बिल्डिंग मध्ये हे स्टेज पर्यंत घेऊन जाते. सो हा पूर्णच एक वेगळा मार्ग आहे. मी नुसते वेट लिफ्टिंग नाही करत, म्हणजे नुसतं न्यूट्रिशियस फूड खाऊन तर फक्त वेट लिफ्टिंग नाही करत. मी त्याला पुढच्या लेवलला घेऊन गेली आहे, जे की एक स्टेजवर जाऊन आपलं कंडिशनिंग रिप्रेझेंट करायचं. सो माझ्या फील्डमध्ये कंडिशनिंग इम्पॉर्टंट असतं. त्याच्यासाठी अजून काही वेगळे प्रयत्न तुला करावे लागतात? त्याच्यासाठी मला नुसतंच एक्स अमाऊंट ऑफ प्रोटीन, एक्स अमाऊंट ऑफ कार्ब्स असं असतं. मला वेट लिफ्टिंग करून मला कार्डिओ पण करायला लागतो. मला पूर्ण इयरली पूर्ण वर्षभर कन्सिस्टंट राहायला लागतं माझ्या न्यूट्रिशनकडे आणि ते मी आवडीने करते, नो डाऊट. आणि मग शोज असतात तर मी शोज खेळते, मग शोमध्ये जिंकते किंवा हारते, जे काही आहे. म्हणजे वेट लिफ्टिंगच्या नेक्स्ट स्टेज बॉडी बिल्डिंग आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण काही आणखी फीचर्स त्याच्यामध्ये तुला. बॉडी बिल्डिंग मध्ये पण लोक नुसती बॉडी बिल्डिंग करू शकतात, लाईक एक्स्ट्रीम लेवल, पण सगळेच लोक शो खेळत नाही. तर मी शो पण खेळते. प्रेझेंटेशन हा ॲडिशनल फीचर टू बॉडी बिल्डिंग. पहिला तुझा टप्पा कोणता होता या क्षेत्राकडे आकर्षित होण्याचा? म्हणजे या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे असं तुला कुठल्या वळणावर लक्षात आलं की हे आपण करू शकतो? मी 2015 मध्ये मी एक शो बघायला गेलेली. मी तो शो असाच बघायला गेले की तिथे जाऊन नंतर मला कळालं की स्त्रिया पण शो खेळतात बॉडी बिल्डिंगचा. तेव्हापर्यंत मला वाटायचं की हा फक्त एक मेल डॉमिनंट आहे. पण मग मुली तिथे स्टेजवर होत्या, त्यांचे ॲब्स होते, मग बायसेप्स होते, सगळे पूर्ण रिप्ट होत्या त्या, आणि ते मला अट्रॅक्ट झालं एनी हाऊ. पण मला वर्कआउट करायचा छंद होता, पण हे माहीत नव्हतं. आकर्षित झाली आणि मग मी ठरवलं की मी पण स्पोर्ट्स ही जी मेंटॅलिटी एक लागते ती तुझ्याकडे होती, पण ह्याच्यामध्ये करिअरही होऊ शकतं ही दिशा तुला त्या शो मध्ये ते पाहिल्यानंतर लक्षात की ही आपली जी आवड आहे ती आपण नेक्स्ट लेवलला म्हणजे करिअर या विचार करू शकतो. आता मी मगाशी सांगितलं तसं अभिजित सर काय एज्युकेशन
त्यांच्या दृष्टीने खरं तर तू कशात करिअर करायला हवंस असं त्यांचं म्हणणं होतं? माझ्या आईला मी डॉक्टर किंवा IAS ऑफिसर बनलं पाहिजे होतं असं तिची अशी स्वप्न. ती अजून पण म्हणते जा एक्झाम्स दे, त्या फील्डमध्ये घुस, पॅशन ठेव. आणि बाबांना मी आर्किटेक्ट, डॉक्टर पण चाललं असतं, काही पण रिलेटेड टू एज्युकेशन. त्याच फील्डमध्ये तू करिअर करावं असं त्यांचं म्हणणं होतं. हो. तू निवडलास, तू तुझ्या दृष्टीने त्या मार्गावर चालायला सुरुवात केली होतीस. फिटनेस म्हणून असेल, वेटलिफ्टिंग म्हणून असेल, जिम जॉईन गोष्ट तू त्याला सुरुवात केलीच होतीस. तू घरात काय पद्धती सांगितलंस तर तुझ्या रिॲक्शन काय होतं? मला पहिल्यांदा जिम जॉईन करायचं होतं तेव्हा अराउंड जिमची फीज 8-10 हजार होती वर्षाला 16 साठी 2015 मध्ये. तर मग मी घरी सांगितलं मला जिम जॉईन करायचं. काय देणार? तर मी सांगायचे की तर मग पप्पा बोलले जिमची काय कर, जिम कशाला पाहिजे, जिम तुला कशाला पाहिजे, जिम फिट आहेस तू, जाड थोडी आहेस. म्हणजे मेंटॅलिटी अशी असते की जाड लोकांनीच जिमला जावं, तर असं नसतं ते. रेग्युलर फिटनेससाठी प्रत्येक माणसाने कोणता तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी जिम करावं किंवा अजून काही करावं. भावाला सांगितलं आणि माझा भाऊ तेव्हा US मध्ये, तू मला जिमचे पैसे देशील का? तर तो बोलला किती आहे? म्हटलं 8-10 हजार आहेत. तशी मी जिमची सुरुवात केली. इथून हा, या सगळ्याचा आरंभ बिंदू म्हणजे स्टार्टिंग पॉइंट होता या सगळ्याला. त्यांनी मला सगळ्यात आधी सपोर्ट केला. ओके, मग इथून तुझ्या जिम लाईफला सुरुवात झाली. आई बाबांपर्यंत जो मला हे करायचंय, इंट्रोडक्शन मध्येच सांगितलं की मुळात या सेगमेंटमध्ये येणारी व्यक्ती असते की जी प्रवाहाबरोबर कधीच जात नाही. आय मीन एक जी मेंटॅलिटी झालेली असते की हा मुलगी म्हणजे हे करिअर फार तर, पण ह्या सगळ्यालाच तू एक फाटा दिलास आणि वेगळंच क्षेत्र निवडलंस. रत्नागिरीमध्ये राहणारे तुझे आई वडील ज्यावेळेला त्यांनी ह्या करिअरची तू केलेली निवड हा विचार ऐकला तेव्हा त्यांची रिॲक्शन काय पद्धतीची होती तुला? सो मी पहिले 2-3 शोज घरी न सांगता खेळली आणि मग नंतर मी म्हटलं की कुठून तरी करण्यापेक्षा आपण स्वतःच सांगावं. सो मी आईला आधी सांगितलं. मग ते आय गेस आईने पप्पांना सांगितलं की मी पप्पांना सांगितलं मला आठवत नाही, पण मी काहीतरी करून सांगितलं की मला असं करायचंय. आणि पप्पा म्हटले की असं हे तू आर्किटेक्चर काय करते, तुझ्या शिक्षणासाठी एवढे पैसे लावले आम्ही, तर तू हे काय वेगळं करते? तर मी म्हटलं की मला ट्राय करायचंय, मला ह्याच्यात आवड आहे. तर ते बोलले आर्किटेक्चर होऊ दे मग बघू. तरी मी ते कंटिन्यू ठेवलं, तरी मी बॉडी बिल्डिंग कंटिन्यू ठेवलं. हा, कारण तर ते असं झालेलं की मला ते म्हणजे पाहिजे होतं, म्हणजे अशी मी खूप जिद्दी होती. मला करायचंय. मग जेव्हा मी घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांचा विरोध होता, पण त्यांनी मला माझं स्वातंत्र्य कधी काढून नाही घेतलं. म्हणजे असं नाही की मी ते करते म्हणून मला रत्नागिरीत आणून ठेवलं, असं नाही केलं. मी त्यांना सांगून केलं, पण केलं. सुरुवातीला विरोध होता. हो हो हो. तर मग एक दिवशी तर मला सांगितलं की तुझं आर्किटेक्चर होऊ दे आणि मग आपण बघू. तर माझं आर्किटेक्चर झालं. मी जॉब चूज नाही केला, माझ्याकडे ऑप्शन होता की जॉब चूज करू की काय करू किंवा इथे येऊन संस्था सांभाळू, पण मी काहीच नाही त्यातलं केलं आणि मी हे कंटिन्यू केलं. तर मी पहिले तर विरोध होता आणि मग एक दिवस आई बाबांनी ठरवलं की हिचा शो काय असतो जाऊया आपण. तर ते माझ्यासोबत दिल्लीला आले 2018. हा, 2018 जून मध्ये. तर त्यांना फारसं काही ते पटलं नाही, ते पटतच नव्हतं आणि ते आवडलं सुद्धा नाही. सो त्याच्यात मी हारली होती, मला यश नाही मिळालं. सो ते त्यांना एक पॉइंट मिळाला की नाही हे झालं, आता हे करायचं नाही. तर मी म्हटलं मला एक चान्स द्या, एका वर्षामध्ये जर मी काही नाही केलं तर आपण पुढे बघू. तर मग मी ऑक्टोबर मध्ये एक शो जिंकली आणि मग मला 1 लाखाचं कॅश प्राइज मिळालं
आणि ऑर्लँडोची फ्री फिटनेस ट्रिप मिळाली होती, ओके. ऑल पेड. सो दॅट्स हाऊ दे स्टार्टेड फिलिंग की ह्याच्यामध्ये आणि तू ते करू शकशील. हो हो. वेगळ्या विचार शकतात, पण पालकांच्या दृष्टीनेही हा एक महत्वाचा मुद्दा असा ठरतो की पाल्याबद्दल जर आपण थोडा विश्वास दाखवला, हो. त्यांनी जो मार्ग निवडलाय त्याला थोडा सपोर्ट जर आपण केला तर नक्कीच ध्येयापर्यंत आपलं पाल्य पोहोचू शकतं. Right. एक खूप मोठं उदाहरण आपल्या दृष्टीने आहे असं नाही. मग तू ह्या करिअरकडे वळलीस. पहिली सपोर्ट सिस्टीम होती तुझा दादा. हो. त्यानंतर तुझ्या आई वडिलांनाही ते हळूहळू पटायला लागलं. तू जो शो जिंकलीस त्यानंतरचा कोणता शो होता की ज्याच्यामध्ये तू पुन्हा एकदा प्रेझेंट केलंस? दोन्ही शो, पहिला शो जो जून मध्ये होता तो शेरू क्लासिकच होता. दुसरा शो होता तोही शेरू क्लासिकच होता. ओके. आणि नंतर मी 2019 मध्ये मला IFBB प्रो कार्ड मिळालं. सो IFBB प्रो कार्ड हे क्वालिफिकेशन आहे बॉडी बिल्डिंगचं. म्हणजे माझा गोल आहे, मला बॉडी बिल्डिंगचा सगळ्यात मोठा जो शो आहे ऑलिम्पिया, जो एव्हरी इयर लास वेगस मध्ये होतो, तिथे मला क्वालिफाय व्हायचंय. ओके. तर तिथे क्वालिफाय व्हायला तुम्हाला स्टेप्स असतात. तुम्हाला प्रो शो जिंकायला लागतो किंवा प्रो शो मध्ये खेळून पॉइंट्स मिळवायला लागतात. तर त्या प्रो शो इंडियामध्ये अजूनपर्यंत नाहीये, ते सगळे बाहेर आहेत. तर तिथे जिंकायला, त्या प्रो शो मध्ये खेळायला सुद्धा तुम्हाला IFBB प्रो कार्ड लागतं. IFBB इज अ फेडरेशन. ओके. सो मी एका फेडरेशनला रिप्रेझेंट करते. अच्छा. तर त्या शो मध्ये मला प्रो कार्ड मिळालं आणि मी आता इंटरनॅशनल लेवलला क्वालिफाय आहे की मी प्रो शो खेळू शकते. ओके. आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत ऋतुजाने मजल मारली असं आत्ताच तिच्या बोलण्यातनंच आपल्या लक्षात आली. खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्या रत्नागिरीकरांसाठी, अभिमानास्पद गोष्ट आहे. एकमेव लेडी बॉडी बिल्डर आणि तीही इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचलेली. तुझं त्याकरता सुद्धा अभिनंदन पुन्हा एकदा. मगाशी मी जे म्हटलं की सपोर्ट सिस्टीम, त्याच्यात तुझे आई वडील आहेत, तुझा भाऊ आहे, पण या तुझ्या करिअरचा अविभाज्य भाग म्हणजे तुझा ट्रेनर. तर त्या प्रवासाबद्दल म्हणजे तुझी सुरुवातीला कोण तुला ट्रेन करत होतं, त्यानंतर तू अपग्रेडेशन त्यामध्ये कसं कसं करत होतीस? माझे पहिले ट्रेनर राकेश गुडियार होते. त्यांनी मला फ्री मध्ये ट्रेनिंग दिली होती एका शो साठी. बिकॉज मी ओळखी थ्रू गेली होती, म्हणजे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दॅट. बट युजली ट्रेनर्स खूप चार्ज करतात. सो ही वॉज माय फर्स्ट ट्रेनर. माझी दुसरी ट्रेनर होती, ती एक वुमेन ट्रेनर होती, रियास होती, आणि तिनेही मला फ्रीमध्ये शिकवलं. मी तिला बोलली होती की मी तुझी फीस पे नाही करू शकणार, सो मी विचार करते. तर तिने अचानक मला एक दिवशी सांगितलं की म्हणजे मी तुझ्यामध्ये मला बघते की तिने पण तो स्ट्रगल केलाय, सो मी तुला फ्रीमध्ये ट्रेनिंग देईल. तर मी तर ऑन द क्लाउड्स. तर मला कोणी असं सांगते की मला तुझ्यामध्ये पोटेन्शियल दिसतंय, तर मग मी ते ऍक्सेप्ट आणि हे केलं. सगळं तू मुंबईत असताना, हो. मुंबईमध्येच तुझं ट्रेनिंग हो. होतं? आणि हे सगळं ऑनलाईन ट्रेनिंग होतं, म्हणजे अच्छा. ऑनलाईन प्लॅन्स सेंड करणं. आजकाल प्रत्येक ट्रेनर प्रत्येक माणसाच्या बाजूला नसतो, सो दिस वर्क्स ऑनलाईन. मग त्यानंतर माझा थर्ड कोच युनिस शेख होते, ते मुंबईमधले आहेत. तर त्यांच्याकडनं मी 1 वर्ष ट्रेनिंग घेतलं. आणि आता माझे कोच पोर्तुगलचे आहेत, बिकॉज मला इंटरनॅशनल लेवलला खेळायचंय. तर ते पोर्तुगलचे कोच आहेत माझे. ते तुला ऑनलाईन शेड्यूल्स जे काय असतात ते पाठवतात. इंटरनॅशनल ट्रेनर असं आणखीन एक अपग्रेडेशन तुझ्याकडून आता ऐकायला मिळालं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, आता तू मध्ये मध्ये ब्लॅक कॉफी घेतेस मी बघतीये, म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे, डाएट. नॉर्मली डाएट म्हटलं की सामान्य लोक त्याच्याकडे बघतात म्हणजे कमी खाणं, मे बी वजन कमी करायचंय किंवा फिटनेस म्हणून. पण ह्या तुझ्या सगळ्या करिअरमध्ये, प्रवासामध्ये डाएटचा खूप मोठा भाग आहे. तर ते डाएट तुझं दिवसाचं कसं असतं? काय पद्धतीचं अन्न तू नॉर्मली प्रिफर करतेस? बॉडी बिल्डिंग मी करते. आता ऍज अ फिटनेस एका माणसाचं डाएट वेगळं असतं. जो माणूस फक्त फिटनेससाठी जिम मध्ये जातो, आणि जो ज्याला कम्पीट करायचं असतं, खेळायचं असतं, त्याचं डाएट वेगळं असतं. या दोघांमध्ये फक्त रिस्ट्रिक्शन्स असतात आणि बॉडी बिल्डिंग मध्ये खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स असतात. आता मी
रोज फ्रुट्स नाही खाऊ शकत, पण एखादा माणूस जो फिटनेस मध्ये आहे त्यांनी खाल्लेलं चालतं. आणि मला माझी कंडिशनिंग प्रेझेंट करायची असते. सो बॉडीमध्ये फक्त डाएट सोडून वॉटर असतं आणि भरपूर काय काय गोष्टी असतात. तर ते सगळं बॅलन्स करून, आणि माझं डाएट एवढं काही कठीण नसतं. मी चिकन खाते, एग्स खाते, राईस खाते, भाज्या करायची खाते. पद्धत तुमची वेगळी असते. करायची थोडी वेगळी असते. म्हणजे सपोज चिकन म्हणजे बघायला गेलं तर चिकनचा रस्सा असतो किंवा चिकन फ्राय असतं, तर माझं ग्रिल्ड असतं. ओके. तर थोडं क्लीन साईडला जातं. म्हणजे नुसतं प्रकार करण्याच्या पद्धतीतही त्याच्यामध्ये हो. बराच फरक लक्षात येतो. हे झालं तुझं डाएट शेड्यूल. तुझं वर्कआउट शेड्यूल दिवसभराचं कसं आहे? तर ह्या दोन गोष्टी गो हँड इन हँड. डाएट आणि वर्कआउट ह्या दोन्ही गोष्टी तुला खूप सांभाळाव्या लागत असतील. तर हा भाग तुझा कसा असतो वर्कआउटचा? बॉडी बिल्डिंग मध्ये म्हणजे जो माणूस कम्पीट करतो त्याला प्रत्येक बॉडीचा पार्ट ट्रेन करायला लागतो. म्हणजे असं नाही की मी जिम मध्ये जाऊन फक्त बायसेप्स मारले किंवा बॅकचा वर्कआउट केला, फक्त कार्डिओ केला, असं नाही चालत. सो वीकली स्केड्युल्ड असतं. आज लेग्स मारायचे, आज बॅक मारायची, आज बायसेप्स मारायचे. सो आम्हाला एव्हरी बॉडी पार्टचा ट्रेनिंग करायला लागतं, एव्हरी बॉडी पार्ट. पण आता ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये तू रत्नागिरीमध्ये आहेस, तू आता जिम मध्ये तुला ते जाणं शक्य नाहीये. मग घरात ती बाजू तू कशी सांभाळते? हे बॅलन्स कसा करतेस घरामध्ये वर्कआउट करताना? मी घरी वेट्स आणून ठेवलेत, तर मी घरी वर्कआउट करते. किती वेळ जातो दिवसभराचा या सगळ्यात? माझा 1.5 ते 2 तास. सकाळच्या वेळेमध्ये, सकाळी किंवा संध्याकाळी, कसंही. त्या पद्धतीनं बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट करून तू वर्कआउट वरती जोर देतेस. एक थोडा वेगळ्या धाटणीचा प्रश्न पण खूप महत्वाचा ठरेल असं मगासपासून तुझ्याशी बोलताना मला कायम एक गोष्ट जाणवते की तुझ्या प्रत्येक स्टेटमेंट मध्ये ना तू खूप फर्म आहेस. हा, मला हे म्हणायचंय आणि माझं हे मत आहे, त्याच्यापासून तू कधीच लांब गेली नाहीस. एकदा तू ठरवलंस या करिअरमध्ये यायचं आणि तो ध्यास तू आतापर्यंत सोडला नाहीस. जेव्हा या सगळ्या गोष्टीला आपण शरीर सौष्ठव म्हणत असतो त्या बरोबरीनंच मानसिक सौष्ठवही सांभाळणं खूप गरजेचं असतं. तुमची मनशक्ती, मेंटल पॉवर खूप महत्वाची ठरते. मग त्या दृष्टीने तू काही वेगळं वर्कआउट त्याकरता करतेस का? त्याकरता वर्कआउट करायची मला गरज नाही लागत, बिकॉज मला माहितीच आहे मी काय करते आणि मला काय करायचंय. पण या प्रोसेसची सुरुवात ज्या वेळेला झाली, तू आई वडिलांना सांगितलंस, तेव्हा तुझं मानसिक संतुलन तू फर्म ठेवलं असलंस तरी त्यांचं कसं सांभाळलंस? त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना ते पटलंच नाही. आणि बिकॉज त्यांचं बॅकग्राऊंड, म्हणजे माझ्या आई बाबा रत्नागिरीत राहतात, बॅकग्राऊंड वेगळं आहे, एक सोशल बॅकग्राऊंड आहे. आणि मी काहीतरी असं करणं, असं दॅट वॉज नॉट ऍक्सेप्टेबल. राईट. कारण का माझं खाणं वेगळं, राहणं वेगळं, बोलणं वेगळं. वर्कआउट करायला जाणार, मला तुमच्यासोबत नाही यायचं, मला वर्कआउट करायला जायचं. अशा कंडिशन्स यायच्या. मग मला त्यांना वेळ कमी द्यायला लागायचा. नंतर सोबत बसताना त्यांचं जेवण वेगळं, माझं जेवण वेगळं, अशा गोष्टी व्हायच्या. एक्सेप्ट न होणाऱ्या गोष्टी होत्या. आणि मग असं, म्हणजे मी असा विचार केला होता की मी जेव्हा सांगू त्यांना तेव्हा ते लोकांना कशी फेस करतील, असा मला सुद्धा प्रश्न आलेला. पण मी जेव्हा ते ऍक्सेप्ट केलं की मी जे करते ते व्यवस्थित नीट रिसर्च करून करते. आणि सायकोलॉजी या गोष्टीचा खूप मोठा भाग यामध्ये असतो. तुम्ही कसं तुमचं माइंड प्रिपेअर करता. तर त्यांना ते पटलंच नव्हतं. मग आमची खूप चर्चा व्हायची, खूप वाद व्हायचे, रडारड व्हायची आणि असं सगळ्या गोष्टी खूप घडल्या. आणि मी एकदा, मला आठवतंय, मला त्यांनी इथे रत्नागिरीमध्ये बोलवलं होतं आणि मला असंच बोलवलं, तिकीट काढून पाठवलं आणि बोलवलं. मी आली आणि मग मला त्यांनी सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेले, शेरे डॉक्टर. आणि मला काही कळलंच नाही आधी. मी म्हटलं, मला वेडे ठरवतायत हे की मी वेडी आहे की काय चालू आहे. कारण का त्यांना सगळं हे सायकिक वाटायला लागलं की मी अशी वेट लिफ्टिंग करते, आर्किटेक्चर करते, मुलगी सगळं सोडून ही काय करते. त्यांना असं वाटलं की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय किंवा हिला मे बी ब्रेन वॉशची गरज आहे. आणि मग मी गेली आणि त्यांनी मला जसे प्रश्न विचारले, माझा रिसर्च मला माहित होता
सो त्यांनी नंतर सांगितलं माझ्या घरच्यांना की शी नोज व्हॉट शी इज डुईंग. म्हणजे तू त्यांच्याशी बोललीस? हा, मी त्यांच्याशी डॉक्टरांशी. बोलली. तर मला ब्रेन वॉशची गरज नव्हती, बिकॉज मी एक चांगला पाथ चूज केलाय, माझी पॅशन आहे त्याच्यामध्ये, माझा रिसर्च आहे. कारण का बॉडी बिल्डिंग मध्ये सगळेच राईट पाथला जातात असं नाही. अच्छा. काही लोक अब्यूज करतात, सबस्टन्सेस अब्यूज करतात, स्टिरॉइड्स अब्यूज करतात. सो आय न्यू माय रिसर्च व्हॉट आय हॅव टू डू. सो त्यांनी मला तसे प्रश्न विचारले आणि मग त्याच्यामध्ये करिअर काय आहे, तर मी त्यांना करिअरच्या वाटा सांगितल्या. कारण मी अशीच नाहीये ना की ओके मला हे आवडलं म्हणून मला हे पाहिजे. तर अशी सगळ्या डायरेक्शन्स मी ते केलं आणि मग त्यांनी सांगितलं की तिला माहितीये तिला काय करायचंय, तुम्ही तिला करा सपोर्ट. ओके. म्हणजे ऍक्च्युली यू कन्व्हिन्स्ड डॉक्टर की नाही, Yeah. हे मी करते हे पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय आहे. हो. आणि उलट झालं की डॉक्टरनी तुझ्या आई वडिलांनाच सांगितलं हो. की तिला माहितीये आपल्याला काय करायचंय. ते खूप कमी वेळा असं उदाहरण पाहायला मिळतं. कारण अनेकदा होतं असं, खूप वेगवेगळ्या प्रकारची प्रेशर्स असतात आणि मग एवढ्या डॉक्टरांपर्यंत जर जायची वेळ आली असेल तर अनेक वेळा मुलं आपला मार्ग सोडून देतात आणि ठीक आहे आई वडिलांचं म्हणणं आहे ते आपण परस्यू करू असं म्हणून पुढे जातात. पण इथे ती चिकाटी आणि स्वयंशिस्त कामाला येते की मी जे निवडलंय तो योग्य मार्ग आहे आणि मला त्याच्यावरूनच चालायचंय. एक खूप छान प्रश्न विचारलाय. तू आता सांगितलंस की पालकांचा सुरुवातीला विरोध होता कारण तू स्टेजवर जाऊन तू स्वतःला प्रेझेंट करतेस. तर ऋतुजा जर सौंदर्य स्पर्धेत उतरली असती तर मग घरात चाललं असतं का पालकांना? हो, ते चाललं असतं. मला अजून पण बोलतात तू सौंदर्य स्पर्धेत जा, तू बॉडी बिल्डिंग मध्ये नको जाऊस. पण सौंदर्य स्पर्धा ही सुद्धा एक कलाच आहे आणि बॉडी बिल्डिंग ही सुद्धा कला आहे, फक्त ही शारीरिक कला आहे आणि ज्याच्यामध्ये जास्त कला आहे तो पुढे जातो. सो ही सुद्धा एक कलाच आहे. म्हणजे बॉडी बिल्डिंग इज अन आर्ट, मी असं बोलते. आणि आय एम एन आर्टिस्ट. व्हेरी गुड. आणि तू आता सांगितलंस तसं की बॉडी बिल्डिंग मध्ये जेव्हा तुम्ही ते प्रेझेंटेशन लेवल पर्यंत नेता त्यावेळेला सौंदर्य हा सुद्धा त्याचा एक अविभाज्य भाग असतोच. म्हणजे तेही तितकंच महत्वाचं आहे. आणि बॉडी बिल्डिंग मध्ये सौंदर्य म्हणजे खूप खर्च असतो. एका मुलाला कम्पीट करणं आणि एका मुलीला कम्पीट करणं म्हणजे फरक असतो. ऍक्च्युली त्या प्रश्नाकडे येणारच होते की जेव्हा तू प्रेझेंटेशन म्हणून म्हणतेस बिल्टअप प्रेझेंटेशन म्हणून ऍक्च्युअली जेव्हा तू स्टेजवर जातेस तेव्हा मग तू स्वतःला प्रेझेंटेबल काय पद्धतीने त्याच्यासाठीचे क्रम असतात काय? म्हणजे केस सुंदर दिसणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण का फक्त एक चांगली बॉडी घेऊन स्टेजवर जाणं म्हणजे तुम्ही जिंकतात असं नसतं. तुम्ही कॉन्फिडेंट किती असता, तुमचा मेकअप कसा असतो, तुमचे नेल्स कसे असतात, तुमचा कॉस्ट्युम्स कसा असतो, तुमच्या बॉडीला टॅन बरोबर लागला आहे की नाही ते कसं असतं. कॉस्ट्युम 20,000पासून स्टार्ट होतात, 20 ते 50,000पर्यंत येतात. मे बी पुढे पण जातात जर बाहेर न घेतले तर. नंतर मेकअप, हेअर आणि स्त्रियांचे जे काही प्री ग्रूमिंग असतं जसं फेशियल, वॅक्सिंग हे सगळं असतं. नंतर नेल्स जर तुम्ही पार्लरमध्ये लावायला गेला तर त्याचे 2,000 रुपये होतात. नंतर डाएट तर सोडूनच द्या. नंतर स्टेजवर जाण्याच्या आधी जे खायला लागतं, स्टेजच्या नंतर जी भूक लागते, हे सगळं असतं. प्लस मी कुठे शो खेळायला जाणार आहे, दिल्लीला गेली तर दिल्लीचे फ्लाईटचे तिकीट ट्रेनने जाऊ नाही शकत कारण का माझ्या बॉडीची फुल डिहायड्रेट असते मी. तर फ्लाईटचा खर्च, हॉटेलचा खर्च, खाण्याचा खर्च, हे सगळे खर्च हजारोंमध्ये जातात. तर फायनान्शियली खूप तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. ओके. ही बाजूही खूप त्याच्यात महत्वाची असते. आणि सौंदर्य हा ह्याचाही तुझ्या ह्या क्षेत्राचाही एक भाग आहे. आता तू सांगितलंस त्याच्यावरून लक्षात आलं. आई वडिलांबद्दल बोलून झालं किंवा तुझ्या जिम ट्रेनर बद्दल बोलून झालं. तुझं जे वय आहे त्याचा विचार करता तुझ्या फ्रेंड सर्कलचाही एक खूप मोठा हातभार या तुझ्या सगळ्या मेंटॅलिटीमध्ये, या तुझ्या करिअर प्रोसेसमध्ये असतो. त्याचे काय अनुभव तू आमच्याबरोबर शेअर करशील? जेव्हा मी सुरू केलं तेव्हा म्हणजे मी अशी नव्हती की मी शॉर्ट्स घालून जाणार, मुंबईमध्ये फिरणार. पहिले मी खूप सिम्पल होती. मी होती सिम्पल. आणि नंतर अचानक माझं स्टेजवर फर्स्ट टाइम मी स्टेजवर शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स ब्रा घालून गेलेली. तर अचानक
माझे फोटोज आले आणि मग मी लोकांना दाखवले, माझ्याच फ्रेंड्सना दाखवले आणि ते वर लाईक की तू हे सगळं करणार आहेस का, घरचे काय बोलणार, तू तू मग मग कमेंट सुरू होतात की तू बॉडी, म्हणजे लोकांना सगळ्यांनाच वाटतं की बॉडी बिल्डिंग म्हणजे एक स्त्री पुरुषासारखी दिसणार, तर ते नसतं असं. यू कॅन कंट्रोल थिंग्स स्टील. सो मग बॉडी शेमिंग हे सगळ्या गोष्टी यायला लागल्या. आज पण मी जेव्हा कलंदर असं टायटल जे शेअर केलं तर त्याच्यावरनं मला कमेंट झाल्या कलंदर. म्हटलं व्हॉट इज रॉंग विथ कलंदर, आय हॅव अ टायटल, आय अर्न अ टायटल. सो अशा कमेंट्स येतात आणि ह्या कमेंट्स खूप आधीपासून येतात. पण नंतर जेव्हा तुमचं सोशल इमेज एक चांगली होते किंवा पीपल स्टार्ट अप्रिशिएटिंग यू, तेव्हा मग युअर फ्रेंड्स हॅव नो ऑप्शन बट टू अप्रिशिएट यू. मला असं वाटतं की कलंदर या शब्दाचा नेमका अर्थ ज्यांना कळत नाही तीच लोक अशा पद्धतीच्या कमेंट्स देत असतील. कारण कलंदर याचा अर्थ मी मगाशी सांगितलं तसं की ठरलेल्या मार्गावरून न जाता कुठला तरी नवीन मार्ग नुसता निवडणं असं नाही, तर तयार करण्याचाही एक भाग या लोकांकडनं घडत असतो. आज आपल्याला एकटी ऋतुजा दिसते, पण यू नेव्हर नो की अशा पद्धतीचे कार्यक्रम, मुलाखती बघितल्यानंतर नुसतं रत्नागिरीत हा कार्यक्रम बघितला जातो. कदाचित त्यांच्यासाठी सुद्धा तू इन्स्पिरेशन ठरणार, मी ठरलेली आहेसच, पण आणखी लोकांपर्यंत तू नक्की पोहोचशील. फ्रेंड सर्कल बरोबर तुझ्या टीचर्स बद्दल तू मगाशी कार्यक्रम आपल्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तू टीचर्स, तुझ्या शिक्षकांबद्दलचे काही अनुभव आई वडिलांशी बोलताना मी ऐकले की त्यांच्या आताच्या कमेंट्स काय असतात. जेव्हा आता तू या करिअरमध्ये खूप पुढच्या लेवलपर्यंत आली आहेस, एक आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलवरती जेव्हा तू प्रेझेंट करते स्वतःला, तेव्हा त्यांना काय फिलिंग्स असतात या सगळ्या तुझ्या करिअर बद्दल? ऋतुजा ऍज अ स्टुडंट म्हणून त्यांचे काय रिप्लाय असतात? ऋतुजा ऍज अ स्टुडंट म्हणजे मला वाटत नाही माझे टीचर्स मला ओळखतात तरी, कारण का मी कधीच नाही बोलायची. म्हणजे आय वॉज नॉट, म्हणजे कॉलेजमध्ये तर मी खूप वेळा बंकच केलाय, कॉलेजमध्ये मी बसली नाहीये, पण स्कूलमध्ये सुद्धा फार कमी टीचर्स आहेत ज्यांना, म्हणजे मी जे स्टुडंट्स असतात ना ऍक्टिव्ह स्टुडंट जे बोलतात, मी तशी नव्हती कधीच. मी गप्प बसायची, म्हणजे माझं व्होकॅब्युलरी मे बी, मला कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा. सो मी आय डोंट नो माझे टीचर्स मला ओळखतात की नाही. नाही, ते जरूर ओळखत असतील, कारण तुझी अचिव्हमेंटच इतकी मोठी आहे आणि खरं तर वयाचा विचार करता तू खूप कमी वयामध्ये खूप जास्त पुढे गेलेस, तुझी प्रगती खूप जास्त आहे. त्यामुळे ते तुझ्यापर्यंत पोहोचले नसतील कदाचित, एवढाच मुद्दा आहे, पण त्यांना नक्कीच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही. मगाशी तू असं सांगितलंस की बॉडी शेमिंग सारख्या गोष्टींना इथे सुरुवात होते. अशा अनेक अडचणींना तुला सामोरं जावं लागत असेल. मुद्दा असा असतो की यश सगळ्यांना दिसतं, ते अप्रिशिएट करणं ह्यालाही सुरुवात होते, पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणींना मागे टाकत त्याच्यावर मात करत तुम्ही पुढे येत असता. अशा कुठल्या पद्धतीच्या अडचणी, म्हणजे टू बी व्हेरी स्पेसिफिक, की एक मुलगी म्हणून तुला अशा कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? पहिले म्हणजे एक मुलगी, म्हणजे मुलीसाठी रूल्स असतात खूप सारे. मुलीने हे शिकावं, मुलीने या टाइमला घरी यावं, मुलीने असंच दिसावं, मुलीने असेच कपडे घालावे, मुलीने याच वयात लग्न करावं, हे खूप सारे रूल्स आहेत मुलींसाठी. तर मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हेच बोलते की मला स्टिरियोटाइप्स ब्रेक करायचंय. म्हणजे जे मुलींसाठी जे आहेत की तू शॉर्ट्स घातलेस म्हणजे तू कॅरेक्टरलेस आहेस, असे जे मुलीच्या मागे जे तिच्या कॅरेक्टरवर, तिच्या कपड्यांवर, तिच्या कॅरेक्टरवर जे डिस्कशन्स होतात, सो हे खूप चुकीचं आहे. म्हणजे आज पण खूप घटना घडतात आपल्या जगात, ते मुलांना आपण शिकवत नाही की कसं बघावं मुलीकडे, किंवा मुलाने कसं बोलावं मुलीशी, किंवा मुलाने कसे कमेंट्स पास करावे. पण मुलीने काय केलं तर तिच्याकडे लगेच बोट दाखवलं जातं. तर मी सुद्धा खूप सारे कमेंट्स घेतले, ऐकले, स्टार्टिंग फ्रॉम माय ओन फ्रेंड्स अँड फॅमिली, माय रिलेटिव्स. पण कोणी मला असं समोर येऊन बोललं नाही, समोरासमोर येऊन, कारण मी आधीपासूनच उद्धट बोलते आणि मी मुफट बोलते, त्यामुळे मला कोणी असं स्पष्ट नाही बोललं की तू हे का करतेस, तू हे का घालतेस. पण सोशली खूप मिळतात की अजूनही तुला अशा अनेक गोष्टींना फेस करावं लागतं.
म्हणजे तुझ्या विचारात जेवढी स्पष्टता आहे ती तुझ्या बोलण्यातही तू ठेवलीस की मला समोरून जर कोणी सांगायला आलं तर मी चुकीचं काही ऐकून नक्कीच घेणार नाही. अर्थात तेवढी तू फर्म आहेस म्हणूनच या मार्गावर इतकी पुढे येऊ शकलीस. बोलता बोलता आता पुढचा टप्पा असा, या क्षेत्रामध्ये आणखीन ज्या कोणी मुली यायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सुरुवातीपासून काय तयारी असावी. म्हणजे तू सांगितलंस त्याप्रमाणे कॉलेज लेवलला तू गेल्यानंतर तू या क्षेत्राकडे वळलीस, पण ह्याची तयारी करत असताना तुला अशा गोष्टी लक्षात येत असतील की कदाचित शाळेपासून अमुक एक गोष्ट जर मी सुरुवात केली असती तर आज त्याचा फायदाच मला झाला असता. तर नवीन मुली किंवा कोणीही मुलं ज्या या क्षेत्रात जी कोणी येऊ इच्छितात त्यांनी सुरुवात कशी आणि कुठून करावी. लहानपणापासून जर एखाद्याचं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असेल, जसं मी स्कूल पासून स्पोर्ट्स मध्ये मला आवड आहे म्हणून मी या क्षेत्राकडे मला हे जास्त आकर्षित वाटतं. सो जर तुम्हाला सपोज बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करायचं असेल किंवा एंट्री करायची असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही स्कूल पासून स्पोर्ट्स मध्ये टाका. नॉट बॉडी बिल्डिंग बट एनी स्पोर्ट्स रिलेटेड करिअर. तर एखाद्याचं स्कूल पासून बॅकग्राऊंड असणं खूप महत्वाचं आहे, कारण का तुमची बॉडी तशी डेव्हलप होते. नंतर तुम्ही कोच निवडा तुमच्यासाठी, एक चांगला कोच ज्याचे चांगले क्लायंट्स असतील किंवा त्या कोचचं चांगलं रेप्युटेशन असेल असा एक चांगला कोच निवडा आणि मग कोच जे गाईड करेल ते करा, प्लस तुमचा स्वतःचा रिसर्च करा. सो म्हणजे लहानपणापासून मुळात आधी करिअर वरती फोकस हा खूप महत्वाचा मुद्दा ठरतो की मुळात तुम्हाला हे करायचंय हो, आणि मग हे करायचंय तर मग त्या मार्गावर येणाऱ्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या नुसत्या त्या मुलाने किंवा मुलीने नाही तर पालकांकडनंही तेवढीच मदत ह्याच्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. कारण त्या एका सर्टन एज मध्ये आपण निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये नसतो, पण त्या बाजूला जर वळायचंय तर मुळात आधी पालकांची संमती, सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा त्याच मुद्द्यावर येते की पालकांचा सपोर्ट हा जर मुद्दा असेल तर तू मगाशी असं म्हटलंस की खूप अशा वियर्ड गोष्टी अशा घडतात की आता हा सीझन आंब्याचा आहे तर तुझ्या आईला साहजिक वाटत असेल की माझ्या मुलीनेही घरात मी जे छान प्रकार करते ते खावे, त्याचाही आनंद घ्यावा. एक साधी गोष्ट, हा आंबा तुझ्यासमोर कापून ठेवला तर कदाचित तू तो खाणार नाहीस बिकॉज तुला ते हार्मफुल आहे. अशा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस तुला तुझ्या आयुष्यात करावे लागले. मला खाण्याबाबतीत खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागले, बट मी ते बॅलन्स ठेवते. म्हणजे जसं पूर्ण वीक मी जर मला जे बॉडी बिल्डिंग साठी जे जरुरी आहे ते खाते, तर मी वीकेंडला जे मला आवडतं ते खाते. सो मी बेसिकली खूप बॅलन्स ठेवते. पण कॉम्प्रोमाइजेस अशा आहेत की सपोज बाहेर मित्रांसोबत गेलं तर मग काय खायचं, ते खातात ते खायचं की स्वतःचा डबा कॅरी करायचा. सो आय हॅव टू कॅरी माय ओन टिफिन. किंवा आता माझ्या कझन भावाचं लग्न होतं तर आणि दुसऱ्या दिवशी माझी कॉम्पिटिशन होती तर मी माझा टिफिन घेऊन गेली लग्नामध्ये. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं रिलेटेड टू डाएट. कॉम्प्रोमाइज करत असताना कॉम्प्रोमाइज मध्ये तुला कॉम्प्रोमाइज लागत नाही. तुझ्या पेरेंट्सच्या व्ह्यू बद्दल जेव्हा आपण बोलतो, सुरुवातीला तू सांगितलंस की तुझ्या आई वडिलांना हे मान्य नव्हतं, पण तुझ्या बाबांकडनं एक खूप छान कमेंट तुझ्याबद्दल एका लेखात वाचायला मिळाली. आम्हाला आमच्या बलवान कन्येचा अभिमान वाटतो, असं त्यांनी एक खूप छान वाक्य तुझ्याबद्दल लिहिताना लिहिलंय. ही जी प्रोसेस होती बदलण्याची, तो तुझ्या आई वडिलांच्यात होणारा बदल तुला कसा लक्षात आला. सोशल मीडियावरच असं नाही पण डे टू डे लाईफ मध्ये असेल, ज्या गोष्टी तुला आधी ते नाही म्हणत होते त्या माध्यमातून असेल किंवा तुझी एक सपोर्ट सिस्टीम म्हणून, मग ह्या जो बदलणारा सिनारिओ असं आपण ज्याला म्हणतो की हा पूर्ण ही जी प्रोसेस आहे ती तुझ्या कशी लक्षात यायला लागली, बदल घडतोय. पहिले मी खूप वेडी होती. वेडी इज अ राईट वर्ड. वेडी होती म्हणजे पॅशनेट तुझ्या ध्येयासाठी. हा, तर मग त्यांना माझा वेडेपणा बघून पहिले वाटलं की मी वेडी झालीये. सो दॅट वॉज डिस्टर्बिंग की अचानक हिला स्टडी बॅकग्राऊंड मध्ये, स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये अचानक अशी ट्रान्सफॉर्म झाली. पण ते अचानक नव्हतं. दॅट वॉज माय डेली पार्ट जो मी सांगितला नव्हता त्यांच्यापर्यंत पोहोचला. हा, आणि नंतर जेव्हा मी जिंकली, सो बेसिकली आय गेस हे प्रत्येकाच्या घरी असतं. जेव्हा एखाद्याला यश मिळतं तेव्हाच ते ऍक्सेप्ट होतं. जेव्हा एखाद्याला यश नाही मिळत तेव्हा
हरणं तो- हाही यशाचाच मार्ग असतो हे हो, विसरतो हो. आपण अनेकदा. जेव्हा यश नाही मिळत तेव्हा यू आर नॉट मेड फॉर इट असं म्हटलं जातं, पण जेव्हा यश मिळतं तेव्हा हा तू हे करू शकतेस. तर वाय नॉट सपोर्ट फ्रॉम द बिगिनिंग असं मला म्हणायचं. अभिजित सरांशी गप्पा मारताना त्यांनी एक सहज असा प्रसंग सांगितला होता की त्यांनी सोशल मीडियावरती एक तुला काहीतरी कमेंट दिली होती जेव्हा तू जिंकलीस. हो, हो. ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला परत एकदा आवडेल. हो, मी जेव्हा 2018 मध्ये जिंकली होती तेव्हा माझ्या युट्यूबवर तर मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलं की माझ्या घरनं सपोर्ट नव्हता आणि मला हे सांगायला खूप मजा येते. तर नंतर जेव्हा मी जिंकली तेव्हा सगळ्यांना फोटोज फॉरवर्ड झाले, व्हिडिओज फॉरवर्ड झाले, अगदी खुश झाले माझे घरचे. ओके. आणि मग तेव्हा त्यांनी फेसबुकवर कमेंट केली की आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर. आणि मी अशी शॉक, म्हणजे जिंकल्यावर तुम्ही प्राऊड आहात, जिंकायच्या आधी तुम्ही काय प्राऊड असं होतं ते. तेव्हा ती कमेंट होती. कारण वाढदिवसाला तुला काय हवं विचारल्यानंतर जिमची फी भरा हे फार क्वचित घडणारं उदाहरण आहे. नॉर्मली एक मुलगी म्हटल्यानंतर डिमांड्स खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मुद्दाम तुला सांगायला आवडेल, ज्या काही कमेंट्स येत आहेत त्याच्यावरून एक सतत जाणवते, मी मध्ये मध्ये बघते, तुझ्या लक्षात येत असेल की तुझ्या बोलण्यातली आणि विचारातली स्पष्टता ही लोकांना खूप आवडते. मी जे मगाशी सांगितलं की तू तुझ्याशी जर फर्म असशील मला हे करायचंय तर तो मार्ग बऱ्यापैकी मोकळा झालेला असतो. हो, कारण भरपूर मुलींना काहीतरी करायचं असतं पण त्यांच्या पालकांचा सपोर्ट नसतो, सो दे गिव्ह अप ऑन देअर ड्रीम्स. ओके. पण असं नाहीये, म्हणजे एक सोल्युशन निघू शकतं. बरोबर. सो Point एक कुठेतरी कॉन्व्हर्सेशन होणं घरच्यांसोबत खूप इम्पॉर्टंट असतं. तू तुझ्या डाएट बद्दलच्या अडचणी म्हण, रिस्ट्रिक्शन्स म्हण, किंवा मगाशी मी शब्द वापरला कॉम्प्रोमाइजेस, त्याच्याबद्दल बोललीस. पण ज्यावेळेला तू वेट लिफ्ट करतेस किंवा ओव्हरऑल तुझा ज्यावेळेला व्यायाम सुरू असतो त्यावेळेला शारीरिक अडचणींना तुला कधी सामोरं जावं लागतं का? किंवा व्यक्तिगत तुला जरी अशा अडचणी आल्या नसतील तरी सुद्धा काही असे प्रकार घडू शकतात का की ज्याच्यामुळे तू ह्या करिअरमध्ये तुला थांबणं खूप गरजेचं वाटतं? हो, एका स्त्रीसाठी बॉडी बिल्डिंग प्रोफेशनल लेवलला करणं इज ऑपोजिट ऑफ नेचर. हे कोणी हे रिजेक्ट होऊ शकत नाही, हा लॉ आहे. सो हॉर्मोनल इम्बॅलन्सेस खूप होतात, त्यामुळे ठीक आहे, बट बॅलन्स करून केलं जातं ते. म्हणजे पण मेंटली स्ट्रॉंग राहायला लागतं, कारण का स्त्रियांचे आणि पुरुषांचे हॉर्मोन्स वेगळे असतात. खूप फरक पडतो. आमचे इस्ट्रोजन्स असतात, पुरुषांचे टेस्टोस्टेरॉन्स असतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात. कारण का बॉडी बिल्डिंग एका स्त्रीसाठी करणं हे ऑपोजिट ऑफ नेचर आहे, रिलेटेड टू कॉम्पिटिशन आय एम सेइंग. सो थोडाफार त्रास होतो, बट भरपूर साऱ्या स्त्रिया करतात, सो वाय नॉट. अँड दॅट इज द ग्रेट थिंग की एक स्त्री बॉडी बिल्डिंग करणं एक्झॅक्टली हे सगळ्यात मोठं ऑपोजिट टू नेचर जरी opposite असलं to तरी nature. अनेक गोष्टींमध्ये म्हणजे डाएट असेल किंवा इतर अनेक बाबतीत तुम्ही बॅलन्स त्या गोष्टी करू करतो. शकता. या क्षेत्रात आता तुला बऱ्यापैकी ग्लॅमर आलंय, कारण पर्यंत जाणारी तू रत्नागिरीतली लेडी बॉडी बिल्डर काय पद्धतीने समाजात दिसायला लागले, तुला लोकांच्या रिप्लाईज काय येतात? आता मला somebody who inspires women, स्त्रियांना इन्स्पायर प्रोत्साहन करणारी देणारी एक स्त्री अशी असं म्हणून मला ओळखलं जातं. किंवा हा म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये सक्सेसफुल असणारी असं म्हणून ओळखलं जातं. अजून सक्सेस खूप मिळायचं आहे मला, पण असं मला ओळखलं जातं. आणि वेगवेगळ्या शोज मधनं सुद्धा तुला बोलावलं जातं मला हा ऍज अ गेस्ट अपीअरन्स किंवा ऍज अ गेस्ट टू जज म्हणजे शो जज करायला ऍज अ गेस्ट म्हणून बोलवलं जातं. मी ब्रँड सोबत कोलॅबरेट करते, जसे सप्लिमेंट ब्रँड्स असतात. सो जसे टीव्हीवर ऍड्स असतात, विराट कोहली सपोज एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करतोय, तसेच आम्ही सुद्धा सप्लिमेंट ब्रँड्स किंवा ब्युटी प्रोडक्ट्स किंवा जिम बॅग्स किंवा जिमचे प्रोडक्ट जे काय असतील त्याचे प्रमोशन्स करतो. सो त्या प्रमोशनची आम्हाला फीज मिळते. सो तसं ते सुद्धा मिळाल्याचं एक
उदाहरण हो, आहे ते असं हो. म्हणायला हरकत नाही. ही खूप वेगळी वाट आहे ही जी तू निवडली असती. या वाटेवर आता जी नवीन मुलं येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तू काय प्रामुख्याने गोष्टी सांगशील? या मार्गावर येण्यापूर्वीची जी तयारी असते त्याबद्दलही, आणि एकदा तुम्ही हा मार्ग निवडलात की कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्ही काय पद्धतीनं वर्तणूक ठेवली पाहिजे, म्हणजे दिवसाच्या तुमच्या भागात तुम्ही हाऊ यू बिहेव, या संदर्भात तू काय सांगशील जी नवीन मुलं या क्षेत्राकडे येऊ इच्छितात? हे क्षेत्र खूप कठीण आहे. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल तर 100% कन्सिस्टन्सी, 100% डेडिकेशन ओके. आणि 100% डिसिप्लिन. सो Okay. दिस म्हणजे हा खेळ एक डिसिप्लिनचा खेळ आहे. तर तुम्हाला डिसिप्लिन राहणं खूप जरुरी आहे. इकडे तिकडे टाइमपास नाही झालं. सो या क्षेत्रामध्ये येण्यासाठी पहिले म्हणजे गायडन्स हवा, कारण का मिसगाईड करणारे खूप असतात. तर प्रॉपर गायडन्स हवा. सो तुम्हाला एक चांगला गाईड निवडला पाहिजे आणि त्यानंतर तुमचा स्वतःचा रिसर्च सुद्धा इम्पॉर्टंट असतो. ओके. सो एकदा गाईड तुम्हाला मिळाला की त्यानंतर तुम्ही शोज डिसाईड करा किंवा त्याचा रिसर्च करा की याने काय होतं, याने काय होतं. ओके. आणि तू आता गाईड हा शब्द वापरलास, योग्य मार्गदर्शक. माझ्या मते तू ही ट्रेन करतेस, तू ही ट्रेनर आहेस. मी पर्सनल ट्रेनिंग देते प्लस ऑनलाईन ट्रेनिंग देते. ओके. सो मी फुल टाइम या फील्डमध्ये असल्यामुळे मी पर्सनल ट्रेनिंग देते जिममध्ये आणि ऑनलाईन क्लायंट्स आहेत. आता हे तुझे ऑनलाईन म्हणजे हो. हे या दिवसांमध्येही हो. तुझं ट्रेनर म्हणून हो. काम चाललेलं आहे. आणि मी असं ऐकलं की तू एक टॉक शो करतेस. मी तो इंस्टाग्राम काय विषय आहे, कुणाशी काय पद्धतीच्या चर्चा तू करतेस? आणि मी इंस्टाग्रामवर आता एक टॉक सिरीज सुरू केली आहे जिथे मी इंडियन फिमेल कॉम्पिटिटर्स म्हणजे इंडियन फिमेल जे कम्पीट करतात शो मध्ये त्यांच्याशी बोलते. प्रत्येकाचे स्ट्रगल्स वेगळे असतात. जसं माझा स्ट्रगल वेगळा आहे तसे प्रत्येकाचे स्ट्रगल्स वेगळे असतात. प्लस मी जशी फुल टाइम या फील्डमध्ये आहे तसे काही लोक जॉब करून बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशन करतात. सो ते कसं ऍडजस्ट करतात, त्यांची जर्नी कशी आहे, त्यांनी कुठून सुरुवात केली किंवा त्यांना काय फेस करावं लागलं. सो जे नवीन येणार आहेत, नवीन येणारी जी पिढी आहे त्यांनी हे बघून शिकावं. जे आम्ही चुका केल्या त्या त्यांनी करू नये. सो यासाठी मी एक इन्स्पायरिंग माझा तो इनिशिएटिव्ह आहे की टू इन्स्पायर न्यू अपकमिंग फिमेल ॲथलीट्स. म्हणजे जो आधीचा प्रश्न होता की नवीन हा. या क्षेत्राकडे येणाऱ्या मुलांसाठी, व्यक्तींसाठी तू काय, तर हा शो जरूर बघा. ह्याच्यामधनं अनेक पद्धतीचे व्ह्यूज तुमच्यापर्यंत मतं नक्कीच पोहोचतील. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा एक प्रश्न तुझ्याकरता आलाय. मगाशी तू म्हटलंस की ड्रग अब्यूज वगैरे असे प्रकारही इथे खूप लेवलपर्यंत होतात. प्रश्न असा आहे की तू म्हटलं सप्लिमेंट्स करता तुम्ही काम करताय अँबॅसेडर म्हणून वगैरे, पण मुळात अशा पद्धतीच्या सप्लिमेंट्स घेणं ही डेंजरस आहे असं काही जणांचं मत असतं. खूप ठिकाणी असं वाचनात येतं. तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे की काय पद्धतीने घ्यावं, त्याचे प्रमाण काय असावेत, हे ठरलेलं आहे का? सप्लिमेंट्स पहिली गोष्ट म्हणजे ड्रग्ज आणि सप्लिमेंट्स वेगवेगळे आहेत. सप्लिमेंट्स घेणं हे हानिकारक नाहीये. ठीक आहे. जे हे सगळे मिथ्स आहेत सप्लिमेंट बद्दल. आणि सप्लिमेंट का घेतात, कारण का आजकाल आपल्याला जे जेवण मिळतं त्यामध्ये फक्त कार्ब्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे नसतं. मिनरल्स असतात, व्हायटमिन्स असतात. हे सगळे आपल्याला मिळत नाही, कारण का आपल्या ज्या भाज्या असतात त्या सफिशियंट मिनरल्स आणि विटॅमिन्सने मिळत नाही. सो आम्ही जेव्हा बॉडी बिल्डिंग करतो तेव्हा ते एक नेक्स्ट लेवलला जातं आणि त्यामध्ये आम्ही भरपूर गोष्टी रिस्ट्रिक्ट करतो. जसं की आम्ही तेल कमी खातो, भाज्या रॉ खातो. सो आम्ही जे रिस्ट्रिक्ट करतो ते रिस्ट्रिक्शन पूर्ण करायला आम्हाला सप्लिमेंट फॉर्म मध्ये घ्यावं लागतं. योग्य प्रमाणात, योग्य वेळेमध्ये आणि योग्य पद्धतीच्या सप्लिमेंट्स जर त्या असतील तर त्या नक्कीच हानिकारक. आणि सप्लिमेंट्स हे काही वेगळं नाही. आता प्रोटीन सप्लिमेंट काही लोक ड्रग म्हणतात त्याला. सो प्रोटीन सप्लिमेंट इज नॉट अ ड्रग. पनीर बनवताना जे त्याचं पाणी उरतं त्याच्यापासून प्रोटीन बनवतात. सो इट इज नॉट अ ड्रग. ओके. तर तू इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतेस. आवर्जून विचारण्यासारखा प्रश्न की
आपल्या भागामध्ये म्हणजे भारत असं कन्सिडर केलंस तरी एक देश म्हणून तुला या दोन वेगळ्या कल्चरमध्ये, दोन वेगळ्या देशांमध्ये, कुठलाही दुसरा देश असेल तो किंवा आणि आपला देश, ह्या मेंटॅलिटीमध्ये काही फरक लक्षात येतो का? हा खेळ जर आपण डोळ्यासमोर स्पोर्ट म्हणून जर बघितलं तर ज्यावेळेला तू बाहेर कम्पीट करायला जातेस, स्पर्धांमध्ये भाग घेतेस, त्यावेळेला तिथली मेंटॅलिटी आणि आपल्या लोकांची मेंटॅलिटी नेमका काय फरक जाणवतो? मी अजूनपर्यंत बाहेर जाऊन कोणता शो खेळली नाहीये. मी खेळणार होती पण कोरोनाचं पूर्ण हे झालं. पण आता कुठला शेड्यूल होता का तुझा? हो, माझा मे मध्ये होता. ओके. कुठे? थायलंडला. पण मला नाही जमलं या सिच्युएशन. हे तुझं काय शेड्यूल असतं? मी त्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा तू आता सहज म्हटलंस की तुझा शेड्यूल होता एक शो, तर ही काय सिस्टीम असते? म्हणजे तुमचे किती दिवस तिथे जातात? तिथे गेल्यानंतर पुढे किती दिवसाचा हा सगळा प्रवास? आणि तिथे जायच्या शोच्या आधी 2 दिवस पोचावं लागतं. शोच्या नंतर 2 दिवस इट इज अ पर्सनल चॉईस. सो अराउंड 5-6 डेज जातात. अँड ऑल्सो डिपेंड्स कुठे आहे शो. US मध्ये वेगळं, थायलंडमध्ये त्याच्यावर टाइम जायचा आहे. आता मग आजचा प्रश्न की दोन मेंटॅलिटीज मध्ये काय तुला फरक जाणवतो? इंडियामध्ये बॉडी बिल्डिंगला फार कमी रिस्पेक्ट आहे. वेरेज इंटरनॅशनली लोक सगळ्यांनाच रिस्पेक्ट करतात, पण बॉडी बिल्डिंगला आहे तिथे रिस्पेक्ट देतात. हा, आणि मी कोणता शो नाही खेळले, पण तिथे जिम मध्ये राहून वेगवेगळ्या लोकांशी बोलून मला असं जाणवलं की ते रिस्पेक्ट अ लॉट. आणि तिथे जज नाही करत की तू हे करतेस, तू ते करतेस, किंवा तू बॉडी बिल्डर आहेस, तू अशी दिसतेस. सो तिथे साईज डझंट मॅटर, लुक्स डझंट मॅटर, कलर डझंट मॅटर. इट माइट मॅटर इन सम एरियाज, बट असे लोक जज नाही करत. आपल्या इथे लोकांना खूप इझिली जज करतात. अरे ती बघ किती जाड झाली, अरे ती बघ किती बारीक झाली. म्हणजे जाड झाली तरी त्रास असतो, बारीक झाली तरी त्रास असतो. असे खूप लोकांना जज केलं जातं. फोकस काय करावा हा मुद्दा सोडून इतर गोष्टींची चर्चा जास्त केली जाते की जी अनेक वेळेला त्रासदायकही ठरू शकत असेल तुला. एक प्रश्न आलाय, आपली मुलाखत जे बघताय राजीवजी साळवी आहेत त्यांनी, धन्यवाद तुमच्या प्रश्नाकरता. प्रश्न असा आहे की कोणत्या एखाद्या सेलिब्रिटीला ट्रेनिंग देण्याची किंवा जज करण्याची संधी तुला लाभली आहे का, आणि तसं असेल तर त्याचा अनुभव काय? मला अजूनपर्यंत कोणत्या सेलिब्रिटी म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज होते 1-2, पण मी ते जमले नाही. पण मी अजूनपर्यंत कोणत्या सेलिब्रिटीला ट्रेन नाही केलं. ओके. अशी संधी तिच्यापर्यंत लवकरच येईल अशी नक्कीच आम्हाला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा जाता जाता तुझ्या पेरेंट्सनी इनिशियल स्टेजला, प्राथमिक लेवलवरती तुला थोडा विरोध दर्शवला. तू तुझ्या विचारांच्या तू स्पष्ट होतीस की तू त्यांना कन्व्हिन्स करू शकलीस. तुझं यश त्यांना तू दाखवून दिलंस, पटवून दिलंस. पण पालकांकरता म्हणून तू काय आवर्जून सांगशील? केवळ या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणूनच नाही, पण ज्यांना करिअर कुठल्याही बाबतीत जर करायचं असेल तर मुळात एक सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यांनी कसं त्यांना सपोर्ट केला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी मुलांशी खूप ओपन राहिलं पाहिजे. एक वातावरण जे असतं घरात खेळमेळीचं, हा, ते ओपन राहिलं पाहिजे, तर मुलं तुमच्याशी ओपन होणार. बरोबर. आणि सो दॅट त्यांनी बाहेरनं सपोर्ट घ्यायच्या ऐवजी ते तुमच्याकडनं सपोर्ट घेतील. आणि तुम्ही कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे मुलांसोबत, की म्हणजे अशी वेळ नाही आली पाहिजे की मुलाने माझ्याकडे काही सांगितलंच नाही. सो कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे मुलांसोबत. मुलालाच आपल्या घरात बोलताना कोणतीही भीती वाटता का? राईट, भीती नाही वाटत. एक फ्रेंडली नेचर पाहिजे घरात. आणि जर आधीपासूनच फ्रेंडली असेल तर मुलं कोणतं चुकीचं पाऊल उचलणार नाही. जर तुम्ही आधीपासूनच रिस्ट्रिक्शन्स टाकले आणि धाक ठेवला तर मग मुलं चुकीचं पाऊल उचलू शकतात. तर ते एक वातावरण पाहिजे. आणि पालकांनी सपोर्ट केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे मुलांवर. दॅट इज मेन. म्हणजे पालकांचा खूप मोठा सहभाग ह्याच्यामध्ये असतो आणि त्यांनी तो सपोर्ट म्हणून नक्की द्यावा. शेवटचा प्रश्न पण आम्हाला सगळ्यांनाच त्याचं उत्तर ऐकायला आवडेल. तुझं ह्याच्या पुढची स्टेप काय? तू कुठे, अर्थात ह्या करोनामुळे सगळंच खूप अनप्रेडिक्टेबल आहे, पण आता पुढची स्टेज तुझी काय असणार आहे? मी फक्त मगाशी एवढंच म्हटलं की इंटरनॅशनल लेवल, ती नक्की काय आहे? म्हणजे हे शोज कुठे असणार आहेत तुझे याच्यानंतरचे? आता माझं
प्लॅन होतं की 2019ला ऑलिम्पियाला क्वालिफाय व्हायचं, पण ते नाही जमलं. तू पहिली असतीस का तिथे? मी असं जर पहिली घडलं असतं तर? फिमेल असती फ्रॉम इंडिया. म्हणजे ते मला अजून प्रयत्न करायचे होते, पण ते प्रयत्नांना सुद्धा संधी नाही आहे यावर्षी, कारण का जिम बंद आहेत आणि बाकीच्या गोष्टी. तर मग मी 2019च्या ऐवजी 20 बोलायचं होतं मला, आणि 2021 मध्ये मी प्लॅन करीन. सो मी डिसेंबर पासून माझा प्लॅन आहे जायचा आणि 3-4 महिने राहायचा तिथे. सो खूप प्रश्न येत आहेत, आपण त्यातले अच्छा प्लीज. येस, 1-2 प्रश्न घेऊया. खरं तर तसं दोन्ही प्रश्न खूप रिलेटेड आहेत असं वाटतंय. रमेश सकपाळ सर आहेत, त्यांनी विचारलंय आपल्या देशात महिलांसाठी या क्षेत्रात वाव आहे का, त्याबद्दल तुला काय वाटतं? आणि नेहाताईने प्रश्न विचारलाय, नेहासाठी, मुलींनी जास्तीत जास्त या क्षेत्रात यावं म्हणून तुझ्याकडे काही वेगळ्या आयडियाज आहेत का, त्याकरता तू मार्गदर्शन कशा पद्धतीनं करशील? मुलींनी या क्षेत्रात जास्तीत जास्त यावं असं मी कसं म्हणणार, ते प्रत्येकाची चॉईस आहे. सो जर तुम्ही या क्षेत्राकडे येणार असाल तर मी गाईड करू शकते, पण आणि हे क्षेत्र मुलींसाठी काय होता तो प्रश्न, जास्त संधी आहे का यामध्ये? मुलींकरता संधी आहे का? मी जेव्हा सुरू केलेलं 2015-16 मध्ये, तेव्हा जवळजवळ 10 मुली होत्या. आता 100 पेक्षा जास्त असतात. सो हे क्षेत्र खूप वाढत चाललंय आणि वाढतंय. हो, भारतामध्ये देखील हे चित्र आहे की मुली आता या क्षेत्रात येत आहेत. हो, भारतामध्ये येत आहे. म्हणजे नक्कीच, आणि तुझ्यासारखे जर समोर असतील आयडल म्हणून, तर नक्कीच मुली किंवा मुलं देखील या क्षेत्राकडे जरूर येतील. खूप छान खरं तर गप्पा आपल्या रंगल्या आहेत, पण ओव्हरऑल वेळेकडनं आपल्याला थांबणं गरजेचं आहे. आपणही आमच्याबरोबर या चर्चेत सामील झालात, आपल्या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद. अडचणीशिवाय कुठलंच ध्येय मिळवणं सोपं नसतं. त्या अडचणी तुझ्याही वाटेत होत्या, त्या पुढेही असतील, पण तू त्याच्यावर नक्की मात करशील, कारण तितकी स्पष्टता आणि मनाचा धीरोदात्तपणा तुझ्याकडे नक्कीच आहे. तुझ्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप छान आणि मनमोकळ्या गप्पा आमच्याशी आज मारल्यास, त्याकरता तू तयार झालीस. पुन्हा एकदा तुला थँक्स. थँक्यू. आपल्या सर्वांनाही खूप थँक्स. असेच नवनवीन व्यक्ती आपल्या भेटीला आम्ही नक्कीच घेऊन येऊ. कलंदरचा हा भाग कसा वाटला आमच्यापर्यंत नक्की आपल्या प्रतिक्रिया आपण द्यालच. आर्ट सर्कलचं पेज लाईक आणि शेअर नक्की करा, आणि लवकरच अशाच एका वेगळ्या व्यक्तीला घेऊन आम्ही आपल्यापर्यंत जरूर पोहोचू. धन्यवाद.